हॅलो फ्रेंड्स, मी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे हिवाळा स्पेशल खेकडा करी. वारंवार आपण चिकन मटन खातो आणि तेच ते खाऊन बोर होतो, तर यासाठी आज मी बनवणार आहे खेकडा करी. हे आपल्याला हिवाळ्यामध्येच मिळतात खेकडे. तर याचे आपण सूपसुद्धा बनवू शकतो किंवा भाजीसुद्धा बनवू शकतो. तर बघा, इथे मी अर्धा किलो खेकडे घेतलेले आहे. छान मस्त असे त्या पाठीमागचा भाग वगैरे काढून घेतलेला आहे आणि नाग्यासुद्धा तोडून घेत आहे. तर मागचंच पूर्ण पार्ट साफ करायचा आहे आपल्याला आणि स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही 3 ते 4 पाण्याने मस्त असं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर बघा, पाठीमागचा भागसुद्धा छान आपल्याला साफ करून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे खेकडे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तुम्ही अख्खा खेकडासुद्धा ठेवू शकता. तर मी एका खेकड्याचे 2 पार्ट केलेले आहे आणि नाग्यासुद्धा तोडून घेतलेला आहे. छान धुवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा इंच आलं किसून आणि नंतर टाकायचे चवीपुरतं मीठ, 1/4 चमचा हळद आणि 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या कुटून टाकायचे आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला बारीक चिरून टाकायचा आहे. नंतर अर्धा पडी तेल टाकायचं आहे आणि मुठ्ठीभरून कोथिंबीर. हे सर्व साहित्य त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व टाकल्यामुळे आपलं सूप एकदम टेस्टी आणि चविष्ट बनते. तर बघा, मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकायचं आपल्याला खेकडे भिजतील एवढं पाणी. 15 ते 20 मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. तर बघा, इथे मी घेतलेला 2 ते 3 लवंग आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. धने घेतलेले आहे 2 चमचे, 10 ते 15 मेथीदाणे घेतलेले आहे आणि एक मोठी विलायची घेतलेली आहे. नंतर घेतलेला आहे मी दगडफूल, 5 ते 6 मिरे घेतलेले आहे, 2 तेजपान घेतलेले आहे आणि 1 चमचा तीळ घेतलेला आहे आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे. तर छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर बघा, भाजून झालेला ते भाजलेले मसाले काढून घेऊया प्लेटमध्ये. नंतर आपल्याला 2 मोठ्या आकाराचे मी कांदे पातळ कापून घेतलेले आहे, ते आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहे. थोडं तेल टाकायचं आणि छान भाजून घ्यायचे आहे. नंतर टाकलेले 1 ते 2 चमचे फुटाण्याने छान ग्रेव्ही घट्ट होते आणि तिखटसुद्धा होत नाही. नंतर टाकायचं आहे किसलेलं खोबरं, ते सुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे, कच्चं ठेवायचं नाही. नंतर टाका 1 टमाटर, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये कांद्यामध्ये भाजून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत. तर बघा, मसाले भाजून झालेले आहे. तर आपण आलं लसूणची पेस्ट बनवूया. तर 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 15 ते 20 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मुठ्ठीभरून कोथिंबीर घेतलेली आहे, 1 चमचा जिरे आणि छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही छान वाटून घेतलेलं आहे. ते हे साईडला काढून घेऊया आपण. नंतर आपल्याला भाजलेला मसाला टाकून घ्यायचा मिक्सरच्या पॉटमध्ये आणि भाजलेले कांदे, सर्व साहित्य आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे. एकत्र वाटून घेऊया, थोडंसं पाणी टाकूया आणि छान वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही छान बारीक पेस्ट तयार केलेली आहे मी. तर बघा, 20 मिनिटं झालेले आहे. आपले खेकडेसुद्धा छान शिजलेले आहे. तर तुम्ही याचं सूपसुद्धा पिऊ शकता. खूप छान सूप होते आणि टेस्टीसुद्धा लागते आणि सर्दीसुद्धा होणार नाही. तर बघू शकता तुम्ही, मी 1 वाटी काढून घेणार आहे सूप. अतिशय चविष्ट हे सूप लागते. भाजी बनवायला सुरुवात करूया. तर बघा, मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 3 पडी तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये परतून घेऊया. गुलाबी होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता कांदा भाजलेला आहे, कांदा झालेला आहे. तर यामध्ये आपण लसूण पेस्ट टाकूया. लसूणसुद्धा छान कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर आपल्याला कांदे टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, नंतर ते घेतलेलं आहे मी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकलेली आहे, कारण की आपण आधीसुद्धा हळद यामध्ये टाकली होती. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही छान मसाल्याला मस्त अशी तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये मिक्सरचं पॉट धुतलेलं पाणी टाकून घेऊया. झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी तरी आलेली आपल्या ग्रेव्हीला. बघू शकता तुम्ही मसाला खेकडेसुद्धा बनवू शकता पाणी न टाकता. तर मी रस्स्याचे बनवणार आहे.
तर बघू शकता संपूर्ण खेकडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे ग्रेव्हीमध्ये आणि मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये टाकूया आपण थोडंसं पाणी. तर पाणी टाकून घ्यायचे, जेवढी आपल्याला ग्रेव्ही बनवायची तेवढं पाणी टाकायचं आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ टाकूया. खूपच टेस्टी लागते. तुम्ही या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा खेकड्याची भाजी. वारंवार सर्दी खोकला होत असेल तर त्यासाठी एक रामबाण उपाय आहे हे आणि वारंवार सुद्धा मिळत नाहीत, फक्त हिवाळ्यामध्येच आपल्याला मिळते. तर बघा मी गरम मसालासुद्धा टाकलेला आहे आणि वरतून थोडी कोथिंबीर टाकायची आहे. तर मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत खेकडा करी तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा मी इथे बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करत आहे. तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर मस्त अशी झणझणीत तयार झालेली आहे भाजी. तर या हिवाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.